जिथे कमी तिथे मी असं म्हणणारे आमचे हे, अडचणीला आपणच कुणीतरी आहे असं जाणून मदत करणारे, मुलांच्या माझ्या शाळेतल्या माझ्या वर्गातल्या सर्व वर्गात सर्व विषयात सर्व संस्कारात शिस्तीला खूप महत्त्व देणारे आणि शिस्तीमुळे कितीतरी मोठी झालेली माणसं त्यांची उदाहरणे देता शिस्तीत राहणारे, आपल्याला या मुलांच्या पायाभरणीत असा एक उत्कृष्ट असा शिक्षक इंजिनियर भेटला म्हणजेच आमचे प्रेमानंद दत्तात्रय उबाळे. आपलं या ग्रामपंचायत व ग्राम म्हणजेच गावातील प्रत्येक नागरिक, आजी आजोबा, तरुण तरुणी यांच्यातर्फे आपलं सहर्ष अभिनंदन, स्वागत आणि तुमचा सत्कार करण्यात येत आहे. उबाळे सर, आपण आल्यामुळे आमच्या शाळेला ऊर्जा आणि ताकद मिळालेली आहे. ती ताकद भविष्यात नक्कीच काय करेल हे तिथे वर्णन करण्याची गरज नाही. श्री उबाळे सरांचं स्वागत सरपंच साहेब करतील. यानंतर क्रांती मुळे हे पुढे यायचे. आमच्या शाळेचे मुख्याध्यापक सुलके गोरख ज्ञानोबा यांचा सत्कार होणार आहे. यांच्यासाठी जरा एक वेळेस आपल्याला झोप नाही येत, आम्ही जागे आहोत हे दाखवायसाठी आपण कृपया टाळ्या वाजवाव्यात. टाळीमध्ये चिकटपणा करू नका. आदरणीय गावकऱ्यांना ठेवा एकाचा सभा ठेवा हा संस्काराचा आम्ही आपल्या सोबत घेऊन फिरतो. जो मागं राहणार आहे त्याचं खरं मरण आहे. ज्याला पुढे जावं लागत आहे त्याला आग सहन करावी लागत. मित्र परिवारासारखं राहणं. तुम्ही आमच्या शाळेतली स्त्री मुख्याध्यापक सुडके सर यांचं स्वागत. खिचडे सर करतील. माननीय मुख्याध्यापक साहेब, सुडके सरांचं स्वागत. विजय सरकार साहेब, सर्वांनी 2000 काळाचे स्वागत करावं. व्हेरी गुड. अभी जो कहना है हम नहीं कर सकते, जो बात करनी है हम नहीं बात कर सकते, लेकिन जितना काम करने का है उतना हम करके दिखाते हैं. अशी ऊर्जा भरलेले आमचे महादेव बुरांडे सर. आपल्याला माहीत नाही अजून काय ऊर्जा त्यांच्यात भरलेली आहे ती. एक काउंटर असलं तरी 10 काउंटरचं काम करणारे आमचे हे बुरांडे सर आपल्यासाठी ऊर्जा उत्पन्न करणारे. आपल्याला या गोष्टीमध्ये कसलीच कमी नाही. मित्र म्हणजे काय, सहाय्यक म्हणजे काय, अजून कोणकोणत्या गोष्टी पाहिजे तुम्हाला तसं व्यक्तिमत्व भरलेले हे आमचे बुरांडे सर. त्यांचं स्वागत. श्रीकांतजी रांजणकर करत आहेत. आपण जोरदार टाळ्या त्यांचं अभिनंदन करायचं आहे. पोळे सर, आपल्या कामाला आम्हा चलबुर्ग गावातर्फे व माझ्यातर्फे सलाम वर्णावे तेवढे कमी. आपल्याबद्दल आपल्या कामाचा परस्पर मूल्यमापन करून गावातर्फे सत्कार करत आहोत. गावाची शाळा खूप महत्त्वाचा संस्कार केंद्र असून तो तुमच्या हाती आहे याचा आम्हास खूप अभिमान आहे. इंग्लिश स्कूलमध्ये जाऊन पैसा, वेळ आणि बुद्धी खर्च करण्याची गरज नाही हे तुमच्या कामातून दिसते. दर शनिवारी अभ्यास विषयक उपक्रमांनी कधी पोलीस प्रशासक DYSP श्री गणेश किंद्रे तर कधी उपकुलगुरू रमेश विसेन सर तर कधी मुलाच्या दाताचे आरोग्य शिबिर. डॉक्टर सुषण गाजरे झाडाची रचना सुंदर राहावी यासाठी श्री सुपर्ण जगताप औसा पंचायत समितीच्या सभापती सौ रेखा नगराळे
आणि आता श्रीकांत रांजणकर यासारखी महान आमच्या मुलाच्या व्यक्तिमत्वाला आकार देण्यासाठी आणत आहात. मुलाकडून 1 लाख इंग्रजी वाक्य लिहून घेऊन त्यांना 4 संगणक बक्षीस दिला. त्यामुळे संगणक साक्षर मुले झाली. यातूनच परवाच लातूरचे आमदार धीरज देशमुख साहेब यांच्या लीड लातूर प्रकल्पात इंग्रजी संभाषण स्पर्धेत आपल्या सलबुर्गा गावाचे नाव चमकवले. आदर्श अशा परिपाठातून उत्कृष्ट असे संस्कार देत आहात. आपल्या उपक्रमामुळे आम्हाला शाळेची गोडी लागली. रचे प्रकार, आपल्या कथा आणि पाणीपुरी, आपल्या हाताची काय चव, वा वा असो. मुलाच्या सोबत आपला संवाद म्हणजे एक मनोवैज्ञानिक डॉक्टरच होय. आई वडिलांचे कष्ट आमच्या समोर उभा करून खूप मन खंबीर केले आहे. आम्ही नक्कीच एक आमचं भविष्य मजबूत बनवून तुमच्या कार्याला आम्ही सलबुर्गा सगळे गाव सन्मानित करत आहोत. सर्व पालक, विद्यार्थी, गावातील नागरिक आपला अमूल्य वेळ आपल्या मुलांसाठी दिला त्याबद्दल सर्वांचं हार्दिक अभिनंदन करतो. आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठावरील आदरणीय यांचं सुद्धा अभिनंदन करतो. मी 2 मिनिटांमध्ये आपल्या शाळेची प्रस्तावना सादर करणार आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चलबुर्गा. सुरुवातीला ज्यावेळेस आम्ही 2018ला इथं आलो होतो त्यावेळेस अवघी 68 विद्यार्थी संख्या होती आणि तुमच्या सहकार्यामुळे आज ती संख्या 100च्या पुढे गेलेली आहे. त्यानंतर जिल्हा परिषद शाळा पालकांनी का निवडावी याचं कारण 2 मिनिटांमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. आतापर्यंतची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे चलबुर्गा शाळेमधून जाणारा जो विद्यार्थी होता तो फतेपूर या शाळेमध्ये जात होता आणि फतेपूरच्या शाळेमध्ये आपल्या गावातील विद्यार्थ्यांचा 1ला, 2रा, 3रा क्रमांक येत नव्हता. पण मागील वर्षापासून आदिती पुरी ह्या विद्यार्थिनीने आपल्या गावाचा मान राखला आणि फतेपूर शाळेमध्ये इयत्ता 10वीमध्ये सर्वात प्रथम आली. त्याबद्दल सर्वांनी तिथं टाळ्या वाजवून स्वागत करावं. मी अशी ग्वाही देतो, इथून पुढील जे विद्यार्थी आमच्या शाळेमधून जातील फतेपूर शाळेतच नाही तर लातूर, औसा इथे प्रथम क्रमांक मिळतील ही मी 100% आमच्या शाळेच्या सर्व शिक्षकांच्या वतीने ग्वाही देतो. त्यानंतर हे जे सर्व काही चांगलं काम शाळेचं होत आहे त्याला सर्वात मोठा असा भक्कम असा पाठिंबा ग्रामपंचायतकडून आहे. आपल्या गावाची जी ग्रामपंचायत आहे ह्या ग्रामपंचायतने आम्हाला शाळेची रंगरंगोटी करून दिली, फ्लेवर ब्लॉक्स बसवून दिल्या. परिपाठासाठी जागा नव्हती त्यासाठी फरशीसारखं असं फ्लेवर ब्लॉक बसवून दिलं, संगणक दिलं, गॅस दिला, इन्व्हर्टर दिलं. असं मी सांगू शकत नाही एवढ्या वस्तू दिल्या, तरी पण आमची मागणी असते. ह्या कार्यक्रमामध्ये माननीय सरपंच साहेबांनी आमचा सत्कार ठेवला त्याबद्दल त्यांचा धन्यवाद. कारण हा कार्यक्रम शाळेचा असून सुद्धा त्यांच्या आग्रहास्तव आम्हाला तो सत्कार स्वीकारायला त्यांनी म्हणजे भाग पाडलं. त्यानंतर जिल्हा परिषद शाळा किंवा सरकारी शाळाच आपण का निवडावी. मुंबई पुण्याचे जे लोक आहेत ज्यांनी इंग्रजी शाळेतील मुलं काढून सरकारी शाळेत आणि जिल्हा परिषद शाळेमध्ये ते टाकत आहेत त्याचं कारण फक्त एकच शब्द आहे, संस्कार. संस्कार हा जिल्हा परिषद शाळेत आणि सरकारी शाळेमध्ये दिला जातो आणि ह्या संस्कारावरच माणूस पुढे जातो. दुसरी गोष्ट आहे आपली शाळेमधलं एक छोटंसं उदाहरण सांगतो, अभिमानानं सांगतो. इयत्ता 1लीचे मुलं 4 अंकी संख्या विद्यार्थी न बघता दुसऱ्यांनी सांगितलेली 4 अंकी संख्या शून्याची संख्या असलेली सुद्धा लिहितात, वाचतात आणि स्वतः एकमेकांमध्ये चर्चा करतात. ही गोष्ट साधी नाही. इयत्ता 1लीचे विद्यार्थी. त्यानंतर बेरीज, वजाबाकी, गुणाकार, वाचन, लेखन यामध्ये सर्वप्रथम येण्याचा आमच्या केंद्रामधून मान आपल्या चलबुर्गा शाळेला मिळालेला आहे. वृक्षारोपण, वृक्ष संवर्धन जी शाळा आम्ही 2018ला ज्यावेळेस तिथं आलो होतो त्या शाळेचा फोटो मी नवीन आलेल्या बुरांडे सरांना दाखविला आणि आत्ताचा फोटो दाखविला. त्यांनी इतकं कौतुक केलं, सर माझ्या आयुष्यामध्ये एवढं काम मी कधीच बघितलं नाही. नवीन आलेल्या सरांना सुद्धा प्रेरणा मिळाली या कामामुळं. त्यानंतर 26 जानेवारीला जे आपण खेळ घेतो, खेळामध्ये गावातर्फे खूप सहकार्य असतं. खेळामध्ये खेळ आणि लेझिम आणि टिपरी नृत्य आपण दरवर्षी मंदिरामध्ये सादर करतो. यावर्षी लेझिम आणि टिपरीच्या कार्यक्रमाला खुश होऊन गावकऱ्यांनी 2000 रुपयाचं बक्षीस आम्हाला
शाळेला दिलं आणि आम्ही अशी कल्पक आयडिया केली किंवा हे 2000 जे आहेत हे मुलांना, ज्या मुलांनी लेझिममध्ये टिपरीमध्ये डान्स घेतला त्या मुलांना आपण अशा प्रकारचं पॅड देऊन त्या पैशाचा विनियोग करूया, अशी सुंदर कल्पना बुरांडे सरांनी मांडली आणि त्याची अंमलबजावणी झाली. म्हणजे शाळेसाठी येणारा पैसा हा पूर्ण शाळेच्या विद्यार्थ्यासाठीच लागतो आहे. त्यानंतर कमी विद्यार्थी संख्या असल्यामुळे पालकांना वाटतं जास्त हौशाला लातूरला गेले की त्या शाळा खूप चांगली आहे, दिसायला खूप शाळा चांगली राहते, पण एका वर्गामध्ये 80 90 विद्यार्थी तिथे बसतात, त्यांना बसायला जागा राहत नाही. वर्षाच्या शेवटी जर त्या शिक्षकाला विचारले की माझ्या मुलाचं नाव काय, तर तो शिक्षक सांगू शकत नाही. पण आपल्या शाळेमध्ये कमी विद्यार्थी संख्या असल्यामुळं आपण त्याला वैयक्तिक लक्ष देऊन पुढे नेतो. शालेय पोषण आहार, केळी, अंडी, बिस्किट, 2 गणवेश, बुटासहित मोफत गणवेश आणि सर्वात महत्त्वाचा जो हा कार्यक्रम, जो गॅदरिंगची सुरुवात आम्ही आल्यापासून या आपल्या चलबुर्गा गावाला गॅदरिंगची ओळख झाली आणि असे भरपूर उपक्रम आम्ही घेत असतो. उत्कृष्ट अध्यापन करणारे अनुभवी शिक्षक आपल्याकडे आहेत. तालुका आणि जिल्ह्यातील सर्व शिक्षकाला, खाजगीच्या शिक्षकाला, इंग्लिश स्कूलच्या शिक्षकाला मुलांना कसं शिकवायचं आहे याचं ट्रेनिंग देणारे शिक्षक आपल्या शाळेमध्ये आहेत. ही आपल्याला अभिमानाची गोष्ट आहे. फक्त सरपंच साहेबांना मी विनंती करतो की आम्हाला एक अजून आम्हाला मागणी मागायला थोडी लाज वाटते, कारण त्यांनी आम्हाला खूप दिले आतापर्यंत. पण आमच्या शाळेला एक विनंती आहे की एक पाण्याचा बोर जर ह्या काळामध्ये जर मिळाला आणि पाणी जर त्या बोरला लागलं तर गावाची सोय होईल आणि शाळेचीही सोय होईल. तुमच्या कोणत्याही योजनेमधून किंवा गावाच्या सहकार्यातून किंवा पालकांच्या सहकार्यामधून आपण बोर मारूया असं बुरांडे सरांचं आल्या म्हणणं होतं आणि ते म्हणणं आपण सर्वांनी लोकवाट्यातून सादर करूया. हॅलो, अजून एक छोटीशी खूप चांगली गोष्ट तुम्हाला मी सांगतोय. माननीय धीरज देशमुख साहेबांनी वाचन उपक्रम हा लातूर तालुक्यासाठी चालू केला होता आणि त्या लातूर तालुक्यासाठी असताना सुद्धा आमच्या मुलांनी त्यामध्ये सहभाग घेतला आणि आपल्या शाळेतल्या मुलांनी लातूरमधून प्रथम आणि द्वितीय क्रमांक मिळालं. त्याबद्दल सर्वांनी टाळ्या वाजवावं. सुसंस्कारी मुले घडवणारी ही आपली जिल्हा परिषद शाळा आहे आणि मी शेवटी सर्वांना एवढीच हात जोडून विनंती करतो की आपल्या शाळेला, मी आपली म्हणतोय, आपली म्हणजे माझी झाली, तुमची झाली, सर्वांची झाली, आपल्या शाळेला कमी समजू नका. आपली गुणवत्ता टॉपरची आहे. आपले मुलं इथून पुढं प्रत्येक क्षेत्रामध्ये गतिमान होणार आहेत. भविष्यवेधी शिक्षण घेणारे विद्यार्थी घडणार आहेत आणि शाळेला कमी न समजता इंग्लिश स्कूलकडं पालकांचा ओढा वाटत होता, पण आपल्या गावामधून खूप कमी झालेला आहे आणि इथून पुढं आपल्या शाळेची संख्या वाढत जावी हीच नम्र विनंती करतो आणि माझं प्रास्ताविक संपवितो. धन्यवाद. ह्या पुढील कोवळे सर बोलतील. मान्यवरांना विनंती करतो की कृपया हे जे पॅड आणलेले आहेत हे नमस्कार. सगळ्यांनी एक वेळेस आपल्या चलबुर्ग्याच्या शाळेसाठी जोरात टाळ्या वाजवायच्या. व्हेरी गुड. धन्यवाद. या शाळेचे हे जे वैभव दिसते तुम्हाला, या वैभवामध्ये भर घालण्यासाठी आजचे प्रमुख पाहुणे आणि माझे सोबती आलेले या सर्वांचं माझ्या शाळेतर्फे, माझ्या मुख्याध्यापकातर्फे, लहान बालकातर्फे सहर्ष अंतःकरणपूर्ण स्वागत. आपल्या समोर बसलेले वीर युद्धाचे संस्थापक अध्यक्ष श्री श्रीकांत रांजणकर यांचं जोरात एक वेळेस टाळ्या क्लॅप करायचं आहे. एवढंच बोलतो आणि मी त्यांना आमंत्रित करत आहे. त्यांच्यासाठी एक वेळेस जोरात टाळ्या वाजवायच्या. टाळ्याच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करायचं. आपण या माणसाबद्दल सांगावं थोडं कमी आहे. मला शब्द सापडत नाहीत आणि भावना सुद्धा व्यक्त करता येत नाहीत. मी फक्त एवढंच सांगतो, आपल्यासाठी अशी महान माणसं आपल्या दरबारात मी आणली आहेत आणि यांनी होकार दिला. मी मनापासून यांचं स्वागत करतो. हे लावायचं चलबुर्गा
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या शाळेच्या आनंद उत्सव सोहळ्यास आपण आज इथं सर्वजण जमलेलो आहोत. चलबुर्गा ग्रामस्थ, व्यासपीठावर उपस्थित चलबुर्गा गावचे सरपंच परिहारजी काका, मुख्याध्यापक, शालेय समितीचे अध्यक्ष आणि सर्व औसा तालुक्यातील जिल्हा परिषद शिक्षकांची ज्यांनी बँक उघडली असे आमचे स्नेही, तसंच महिला प्रतिनिधी म्हणून इथं आमच्या ताईसाहेब उपस्थित आहेत. खरं पाहता समोर जमलेली माझी माता भगिनी आणि माझे बालमित्र यांना पाहून माझा आनंद मावत नाही आहे खरंच. तर आपण एक काही जयघोष करूयात. छत्रपती शिवाजी महाराज की, वीर शिरोमणी महाराणा प्रताप जी की, देवगुरु गोविंद सिंग जी की, विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा, ज्यांनी स्त्री शिक्षणाची गंगा आपल्या दारापर्यंत आणली अशा सावित्रीबाई फुलेंचा, भारत माता की, भारत माता की. माझ्या माता भगिनींनो, माझ्या बांधवांनो, खरंच अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की मी आत्ताच सरपंच काकांना विचारलं की आपल्या गावची साधारणतः लोकसंख्या किती आहे. तर ज्यावेळेस मला हे कळालं 1700-1800 मतदानाचं लोकसंख्येचं गाव आहे. आणि अशा या छोट्याशा, म्हणजे तुम्ही विचार करू शकता, भारताच्या नकाशामध्ये एवढ्या मोठ्या बल्लाड राष्ट्रामध्ये आपलं गाव भारताच्या नकाशामध्ये कुठे दिसत असेल? सुईच्या टोका एवढं गाव असेल. पण खरं पाहता या गावाची महती आज लक्षात येते. ते दिसण्याहून नाही तर गुणाहून गावाची महती लक्षात येते. आम्ही फक्त आंतरराष्ट्रीय शाळा वाबळेवाडीचीच प्रसिद्ध आहे असं गुणगात होतो. पण आम्हाला हे लक्षात आलं, आमच्या लातूर जिल्ह्यामध्ये औसा तालुक्यामध्ये पवळे सरांच्या मार्गदर्शनाखाली व इथल्या त्यांच्या सर्व शिक्षकांच्या सोबत मिळून ही सुद्धा शाळा आंतरराष्ट्रीय वाटचालीकडे जात आहे. ही सगळ्यांचं भाग्य आहे. कारण की मी पण त्या भामट्या पालकांपैकीच एक आहे म्हणायला हरकत नाही, ज्यांना प्रसिद्धीचा झोक आणि मीपणाची आणि कुठेतरी गर्विष्ठपणाची वाफ लागली असेल. त्यापैकीच मी एक पालक आहे ज्यांना कॉन्व्हेंट स्कूलचं भूत ज्याच्या डोक्यावरती चढलेलं आहे. कारण की आत्ताच आमच्या गुरुजींनी, शिक्षकांनी सांगितलं की 4 अंकी संख्या इथं पहिलीचे विद्यार्थी त्याची चर्चा करतात. त्यांना ती संख्या पाठ आहे, त्या संख्येवर वजाबाकी, बेरीज, भागाकार, गुणाकार करतात. ही साधी गोष्ट नाही आहे. आज मोठमोठ्या शाळा 4-4 मजली, 5-5 मजली लातूर शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये शाळा उभा टाकत आहेत. त्या दिसायला सुंदर आहेत, पण गुणवंतेच्या बाबतीत तो ठेंगा आहे. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की त्या पालकांपैकी मी पण एक आहे. म्हणजे आजकाल शाळा म्हणजे प्रतिष्ठा झालेली आहे, भामटी प्रतिष्ठा, लक्षात ठेवा. म्हणजे एखाद्या पालकाला विचारलं तुमचा मुलगा कुठे शिकतो, तर माझा मुलगा संत तुकाराम शाळेत शिकतो, माझा मुलगा पोद्दार इंग्लिश स्कूलला शिकतो, या माझा मुलगा अमुक अमुक कुठल्या तरी इंग्लिश मीडियमच्या शाळेमध्ये शिकतो. हे सांगण्यामध्ये पालकाला मोठेपण आहे, पण पालकांचं हे मोठेपण कुठेतरी चुकीच्या दिशेने जात आहे. माझा मुलगा पहिलीच्या वर्गात शिकतो आणि तो 4 अंकी संख्येचा गणित सोडवतो, ही सांगितलं पाहिजे पालकाने. पण पालक सांगतायत काय? पालक सांगतायत शाळेची सुंदरता. पालक सांगतायत शाळेची सुंदरता. शाळेची सुंदरतेवर शाळा नसते, शाळेच्या गुणवंतेवर शाळा असते, जी आज आपल्या चलबुर्गा जिल्हा परिषदमध्ये आहे. इथं आज या मंचावरती, या व्यासपीठावरती एक गोष्ट बघायला मिळाली जी मी आजपर्यंत सहसा कुठे बघत नाही. बऱ्याच कार्यक्रमाला मी प्रमुख अतिथी म्हणून, प्रमुख पाहुणा म्हणून जात असतो. पण खरंच पवळे सर, तुमचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. कारण की
तुम्ही आज व्यासपीठावर बसलेल्या या सर्व महान विभूतींचा सत्कार या चिमुकल्यांच्या हाताने केला. म्हणजे गुरु आणि शिक्षकाची ही एक सांगड अशी आहे. शिक्षक म्हणजे तो नाही आहे जे पुस्तकात आहे तो शिकवतो, हा शिक्षक नाही आहे, तर तो त्याची नोकरी पूर्ण करतोय. त्याला जो शासनाकडून मिळणारा पगार आहे त्या पगारीपुरती नोकरी पूर्ण करतोय. तो फक्त त्याचा सकाळचा 10:30 ते 4:30 पर्यंतचा वेळ काढतोय. तो शिक्षक नाही आहे. शिक्षक तो आहे ज्या विद्यार्थ्यामधला गुण बाहेर काढतोय. त्यांनी आता व्यासपीठाच्या माध्यमातून ज्यांना सूत्रसंचालन करायला दिलं, तो त्या विद्यार्थ्यातला एक वक्ता बाहेर काढण्याचं जे त्यांनी काम करत होते, हे खरंच लक्षणीय आणि आनंदी बाब आहे की ते विद्यार्थ्यातले गुण बाहेर काढण्याचं काम जे करतात ते खरे शिक्षक असतात. तर हे चलबुर्गा या जिल्हा परिषद शाळेमध्ये जे 4, 5, 6 जे शिक्षक आहेत त्या सर्वांचं पावळे सर त्या सर्वांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. कारण की आज तुम्ही सांगितलात ज्या वेळेस पासून तुम्ही आलात त्यावेळेस पासून इथं स्नेहसंमेलन व्हायला लागलं. कारण की आज मला एक ऑस्ट्रेलियाची घटना सांगावीशी वाटते. माझे मित्र आहेत ऑस्ट्रेलियाला आणि जेमतेम आम्ही दोघंही क्लासमेट आहोत. त्याचाही मुलगा तिथे पहिलीच्या वर्गामध्ये शिकण्यायोग्य आहे. 6-7 वर्षाचा मुलगा आहे. अक्षरशः तुम्हाला ते कुठलंही काव्यात्मक वर्णन या भांबड गोष्ट सांगत नाहीये, सत्य कथा आहे. लक्षात ठेवा, ऑस्ट्रेलियामध्ये मग आपल्यापेक्षा किती मग पुढे कंट्री, बाहेरचं राज्य, बाहेरचं देश. तुम्हाला त्या विषयाबद्दल सांगतोय. माझ्या मित्राच्या पत्नीने त्या छोट्या चिमुकल्याला पहिलीच्या म्हणजे LKG UKGच्या वर्गामध्ये ॲडमिशन मिळावं म्हणून तिथे घेऊन गेल्यानंतर काय झालं माहिती आहे का, तो वर्गामध्ये बसला, ते घरी परतल्या. त्याच्यानंतर थोड्याच वेळामध्ये त्या आमच्या वहिनींना शाळेमध्ये बोलवून आलं की बाबा तुम्ही शाळेमध्ये येऊन जा, तुमचा मुलगा ABCD म्हणत आहे. त्या आनंदाने गेल्या की माझा मुलगा पहिल्याच दिवशी जातोय ABCD म्हणायला लागतोय. कारण की त्यांनी ते रिव्हिजन घरामध्ये घेतलं होतं, म्हणजे ते प्रॅक्टिस घरामध्ये घेत होत्या. त्यांना आनंद झाला की मला शाळेतून बोलवलं आले म्हणजे माझा मुलगा ABCD म्हणतो काय, की पहिलीच्याच वर्गाने पहिलीला पण गेला नाही तरी ABCD म्हणायला लागलाय. म्हणून त्या शाळेत गेल्या. त्यांनी सांगितलं तुमच्या मुलाचं ॲडमिशन रद्द करण्यात येत आहे, तुम्ही मुलाला घरी घेऊन जाऊ शकता. त्या चक्रावल्या. त्यांना आश्चर्य वाटलं, असं काय झालं नेमकं. त्यांनी प्रश्न विचारला तिथल्या प्रिन्सिपलला, तिथल्या मुख्याध्यापकांना, नेमकं काय झालं. माझा मुलगा तर अजून पहिलीत जायचा आहे, पहिलीत जाण्याच्या अगोदरच मी त्याला घरामध्ये ABCD शिकवलंय, तुम्ही त्याला तरी घराकडे परत का पाठवताय. तर त्या मुख्याध्यापकांनी, त्या प्रिन्सिपलनी सांगितलं, ज्या वयात ज्याला जे शिकवायला पाहिजे होतं ते न शिकवता तुम्ही त्याला शाळेचं ओझं त्याच्या डोक्यावरती घालताय, ही तुमची सगळ्यात मोठी चूक आहे. म्हणून तुम्ही त्या विद्यार्थ्याला घरी घेऊन जा, आम्ही याला ॲडमिशन देऊ शकत नाही. तर मला या माध्यमातून हेच सांगायचं आहे, आज जे हे स्नेहसंमेलन, आनंद उत्सव जो साजरा होत आहे, त्या विद्यार्थ्यातले कलागुण बाहेर काढण्यासाठी आपल्याकडे आज काय बिंबवलं चाललंय. तर नर्सरी, LKG, UKG, सिनियर KG, पहिली, मुलगा 3 वर, ज्या आळशी आईबापाला लेकरू सांभाळायचं नाही ते नर्सरीत घालतात. लक्षात ठेवा. काय हो, तुम्ही घरामध्ये त्या लेकराला जेवायला कसं बसलं पाहिजे, त्या लेकराला तुम्ही कसं उठलं पाहिजे, हात धुले पाहिजे, मांडी घालून जेवायला बसलं पाहिजे, सर्वांसोबत शेअरिंग केलं पाहिजे, मोठ्या दादांसोबत, छोट्या ताईसोबत, हेच शिकवलं जातं ना. हे घरात शिकवत नाही का. पण ह्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या माध्यमातून आपल्या डोक्यावरती एक चुकीची गोष्ट भिनवली चालली आहे की नर्सरी, LKG, UKG, सिनियर KG हे प्रगतीचं लक्षण नाही. प्रगती म्हणजे हे आहे का, म्हणजे तुमच्या 3 वर्षाच्या चिमुकल्याने खेळायचं, बागडायचं, आनंदाने राहायचं, आई वडील, भाऊ, मामा, मामी, काका हे नाते त्याला कधी कळणार. तुम्ही सकाळीच शाळेत पाठवताय, दुपारी आले की ट्युशनला पाठवताय, दुपारचे झाले की संध्याकाळच्या वर्गाला पाठवताय, लगेच त्याला दिवसभर झालेला स्टडी करायचा आणि रात्री झोपायचंय. हे प्रगती आहे. या प्रगतीच्या दिशेने चाललो आपण. हे चुकीचं आहे. खऱ्या शाळा म्हणजे आहेत त्या मराठी मीडियमच्या. आज तुम्हाला या व्यासपीठावरून मी विचारपूर्वक आणि जबाबदारपूर्वक बोलत आहे. लक्षात ठेवा, जो कॉन्फिडन्स
या व्यासपीठावरून सांगतोय, जो कॉन्फिडन्स आज चलबुर्गा जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांमध्ये आहे तो लातूरातल्या मी म्हणणाऱ्या शाळेच्या विद्यार्थ्यात नाही, लक्षात ठेवा. कारण की इथं जर पहिलीची विद्यार्थी मी आल्या क्षणी बघितलं, मी थोडंसं 15-20 मिनिटं अगोदर आलो होतो. पवळे सरांनी मला जो वेळ दिली मी त्या वेळेच्या 15 मिनिटं अगोदर आलो होतो. पवळे सर ज्यावेळेस इथं माईकमधून अनाऊन्समेंट करत होते, पहिलीचे विद्यार्थी, दुसरीचे विद्यार्थी, तर ते एका रांगेत बसत होते. ही शिस्त तुम्हाला त्या कॉन्व्हेंट स्कूलमध्ये नाही पाहायला मिळणार. ते एक भपकारा आहे, तो एक मोठेपणाचं ओघ आहे, तो एक सुटलेला वारा आहे. आणि त्या वाऱ्यामध्ये वाटोळीमध्ये बरेच कुटुंब, बरेच पालक, बरेच लेकरं गुरफटली चाललेत. खरा आत्मविश्वास जर कोणत्या शाळा निर्माण करत असतील तर त्या मराठी शाळा त्या खरा आत्मविश्वास निर्माण करतात. कारण की या राष्ट्रामध्ये 712 ते 718 पर्यंत काही जिल्हाधिकारी आहेत. लक्षात ठेवा, त्यापैकी 99% जिल्हाधिकारी ही त्या राज्यातल्या मातृभाषेच्या शाळेमध्ये शिकून जे मोठे झालेले आहेत तेच आज IAS आणि IPS आहेत. कॉन्व्हेंट स्कूलमधून गेलेले विद्यार्थी IAS आणि IPS नाहीत. आणि मला हा विश्वास वाटतो पवळे सर, तुमच्या शिक्षकांना बघून मला हा विश्वास वाटतो, मुख्याध्यापक सर तुम्हाला हा बघून मला विश्वास वाटतो. आणि हा शब्द येणाऱ्या काळामध्ये खऱ्या ठरल्याशिवाय राहणार नाही. चलबुर्गा या गावातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी येणाऱ्या काळामध्ये देशाचं नेतृत्व केल्याशिवाय राहणार नाहीत. ही खरी गोष्ट आहे. कारण की ज्या गावामध्ये, ज्या शाळेमध्ये असे शिक्षक असतात तिथले विद्यार्थी प्रगतीवर गेल्याशिवाय राहत नाहीत. कारण की खरी गुरुकिल्ली गुरुकडे असते, त्याच्या शिकवण्यावर असते. जसं की त्यांनी सांगितलं, आमच्या शाळेमध्ये गैरहजर विद्यार्थी नसतात, हजर असतात. म्हणजे आमच्या शाळेमध्ये विद्यार्थ्याला जर पाहिजे असेल तर पाणीपुरी सुद्धा खायला मिळते. म्हणजे हे अजून किती मोठा विकास पाहिजे जिल्हा परिषद शाळेचा. आता खरी तर गरज आहे शासनाने याच्याकडे लक्ष देण्याची, खरी गरज आहे शासनाने याच्याकडे लक्ष देण्याची. माझी या व्यासपीठाच्या माध्यमातून, चालू असलेल्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रशासनाला विनंती आहे की या शाळेमध्ये ग्रामपंचायतच्या माध्यमातून जे काही या शाळेला आज रोजी कमी आहे ते येणाऱ्या काळात शाळा सुरू होण्याच्या अगोदर त्याची पूर्तता व्हावी. कारण की या शाळेमध्ये बोर नाही आहे. बोरची व्यवस्था आपण इथले स्थानिक आमदार अभिमन्यू पवार यांना सुद्धा बोलू. मी आपले सरपंच काका आहेत त्यांना घेऊन त्यांच्या पुढे जातो आणि त्यांच्या पुढे जरी बोर नाही झाला तर आपण लोकसहभागातून येणाऱ्या काळामध्ये तिथं बोर निर्माण करू. एवढंच नाही तर ज्या शाळेला जे काही कमी पडलेलं आहे ते देण्याचा वीर योद्धा संघटना परिपूर्ण प्रयत्न करेल. आणि पवळे सर तुम्हाला हे शब्द देतो, मी तुम्हाला या व्यासपीठावरून, या मंचावरून हा शब्द देतो पवळे सर, की जर ज्या वेळेस लोकसहभागातून या कुठेही तुम्हाला कमी पडली त्यावेळेस तुम्ही फक्त हाक द्या, आम्ही तो तुमचा शब्द पूर्ण करू. मग आम्हाला कसा संघटनात्मक पद्धतीनं पूर्ण करायचं आहे ते आम्हाला चांगल्या प्रकारे माहीत आहे. आम्हाला न्याय जर फक्त न्याय मागून मिळत नसेल तर आम्ही कानाखाली वाजवून सुद्धा न्याय मिळवून घेणारी माणसं आहोत. लक्षात ठेवा, तुम्ही जर एवढं चांगलं काम करताय, एवढं विद्यार्थ्यांना आज बघतोय की स्नेहसंमेलनाच्या एखाद्या कॉन्व्हेंट स्कूलला लाजवेल एवढं सुंदर सुरेख मुलं तयार झालेली आहेत. ही सोपी गोष्ट नाही आहे, ही त्या शिक्षकांची देण आहे. त्यांनी जे शाळेमध्ये शिकवलंय, त्यांनी जे विद्यार्थ्याकडून करून घेत आहेत, त्यांना जे घडवायचंय. आणि आत्ता तर मी पवळे सरांचं स्वप्न बघितलं, अरे स्वप्न खरंच खूप मोठं असलं पाहिजे. त्यांना चलबुर्गा गावातील जिल्हा परिषद शाळा निवासी आंतरराष्ट्रीय शाळा करायच्या आहे. ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की एका शिक्षकाचं एवढं मोठं ध्येय. आणि या ध्येयासाठी जर आपण सर्वांनी मिळून, म्हणतो ना, सर्वांनी मिळून जर मुंगीचा म्हणजे एवढा रवा इतका जरी वाटा घेतला तर येणाऱ्या काळामध्ये, मी तुम्हाला आत्ताच म्हणलं, देशाच्या नकाशावर चलबुर्गा गाव हे सुईच्या टोका इतकंही नसेल
पण येणाऱ्या काळामध्ये या सर्व शिक्षकांच्या मदतीनं, पवळे सरांच्या मदतीनं येणाऱ्या काळामध्ये हे चलबुर्गा गाव देशाच्या नक्षशावर स्पष्ट दिसेल. कारण की त्यावेळेस सांगितलं झालं की देशामधली सगळ्यात उत्कृष्ट जिल्हा परिषद शाळा चलबुर्गा इथे आहे. आणि आपल्या ह्या सर्व पालकांचं आणि या विद्यार्थ्यांचं हे भाग्य असेल की आपल्याला असले सर्व शिक्षक आणि आपल्याला ही शाळा आणि आपल्याला सर्व हे ग्रामस्थ, सरपंच साहेब हे सगळी आपल्याला मदत करणारी मंडळी लाभली आणि या माध्यमातून आपले विद्यार्थी शिकतायत. मला तर असं म्हणायचंय, या शाळेत, या गावातला एकही विद्यार्थी मला वाटतंय की बाहेर शिकायला जात नसेल आणि त्यानं जायलाही नाही पाहिजे. कारण की या जिल्हा परिषद शाळेमध्ये 6 शिक्षक आहेत. तुम्हाला जर वाटत असेल मोठमोठ्या कॉन्व्हेंट स्कूलमध्ये 30-40 शिक्षक असतात, शिकवायला एकच जात असतो, 100-150चा वर्ग असतो, शिकवायला एकच जात असतो, 10 वर्ग असले तर 10 शिक्षक शिकवायला जात असतात. बाकीचे फक्त मलिदा गोळा करायला बसलेले असतात. बाकीचे फक्त म्हणजे फीसचं किती गोळा झाले, कुणाकडे द्यायचे, कोण बँकेत टाकणार, कोण बँकेतून आल्यानंतर ती रिसिप्ट कुठे ठेवणार, यासाठी शिक्षक असतात. शिकवणाऱ्याची संख्या खूप कमी असते. पण आपल्या चलबुर्गा या जिल्हा परिषद शाळेमध्ये सगळी शिक्षक शिकवणारी आहेत. आता आमचे उबाळे सरांचाही स्वतःचा मुलगा आता BMS करतोय, तीही आनंदाची बाब आहे. म्हणजे आज तुम्ही तिथं पाहायला गेलं, मी ज्यावेळेस मुलाला माझ्या कॉन्व्हेंट स्कूलमध्ये सोडायला जातो त्यावेळेस त्या गेटवरतीच उभा टाकलेल्या शिक्षकाच्या तोंडात सुपारीचा तोबरा असतो. मग मला विचार करा कोणतं कॉन्व्हेंट स्कूल हे असतं. तर आपण या भूलथापाला बळी पडू नये. आपली जिल्हा परिषद चलबुर्ग्याची शाळा उत्कृष्ट आहे आणि हे नुसते उत्कृष्टच नाही तर येणाऱ्या काळामध्ये हे आंतरराष्ट्रीय दर्जा निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत आहे. या शिक्षकांची तळमळ, या शिक्षकांचं धाडस, या शिक्षकांची शिकवण्याची पद्धत ही खरंच उल्लेखनीय आहे आणि स्वाभिमानाची गोष्ट आहे की मी या जिल्ह्यात राहतो आणि माझ्याही जिल्ह्यामध्ये चलबुर्गा असा जिल्हा परिषद शाळा आहे. ही मी अभिमानाने येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक जागी जिथं जाईल तिथं या शाळेचं उदाहरण देईल. आणि मी एवढंच बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. वंदे मातरम. आपले मनापासून स्वागत आहे, अभिनंदन आहे. आम्ही तुमचे ऋणी आहोत. यानंतर आमची प्रेरणास्थान, आमची ताकद, आमचं कंपाऊंड म्हणून चर्चा आमचे महादेवजी खिचडे सर, चेअरमन औसा शिक्षक सोसायटी, ते आपल्यासमोर आपलं मनोगत व्यक्त करतील. त्या अगोदर आमची मुलं तुमच्याबद्दल जे बोलत आहेत ते ऐकून घ्यावं. नमस्कार. वंदे मातरम. नमस्कार. वंदे मातरम. Formation of society Khichde Madhav is milestone. Will have too much respect about you because every teacher has just the two hard work. The formation of JLP school Vikesh Trolli of Khichde sir improve the status of our society. So many times our professor told us about you. What can I say more about you? With honor to Chairman Sri Mahadev Khichde. धन्यवाद. जिल्हा परिषद शाळा चलबुर्गा या शाळेच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या या आनंद मेळावा कार्यक्रमाचे अध्यक्ष, या गावचे सरपंच सन्माननीय परिहार सर, या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ज्यांचा आपण मनोगत आत्ताच आपण ऐकलो, असे सन्माननीय वीर योद्धा संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय श्रीकांत राधनकर सर, आपल्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सन्माननीय जाधव सर, आपल्या या आपचुंदा केंद्राचे नूतन केंद्र प्रमुख श्रीमती डोके मॅडम, या शाळेचे मुख्याध्यापक सन्माननीय सुलके सर, ज्यांनी
या कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं असे सन्माननीय उभाळे सर, सर्व पाहुण्यांचं स्वागत केलं असे आमचे महादेव बुरांडे सर, आणि तुम्हाला आम्हाला ज्यांनी एकत्र केलं असे या शाळेचे शिक्षक आमचे मित्र पोवळे सर, आणि सर्व माता, गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक, बाल मित्रांनो, खूप वेळ झालेला आहे. तुमच्या आणि तुमच्या मुलांच्या कार्यक्रमामध्ये आम्ही जास्त वेळ राहणं हे उचित नाहीये. आत्ताच आपसुंदा केंद्रातून जे आमचे महादेववाडीचे मुख्याध्यापक वायदंडे सर, बंगेवाडीचे मुख्याध्यापक सन्माननीय गोजमगुंडे सर हेही उपस्थित झाले. खऱ्या अर्थानं औशापासून निघालो सरपंच साहेब, गाडीची स्पीड 100ची होती. जेव्हा चलबुर्गा गावामध्ये शिरलो तेव्हा माझ्या गाडीची स्पीड हे किती असेल हे तुम्हाला सर्वांना माहित आहे. परंतु जेव्हा गावाच्या जवळ आलो आणि जवळ आल्यानंतर जेव्हा कार्यक्रम सुरुवात झाला, कार्यक्रमाची रूपरेषा सुरू झाली, तेव्हा मित्रांनो, कोणत्याही शाळेमध्ये जर कार्यक्रम स्नेह संमेलनाचा जर घ्यायचा असेल तर तिथं शिक्षक इतर मान्यवर सत्कार करतात, सूत्रसंचलन करतात, भाषण करतात. पण औसा तालुक्यामध्ये एकमेव जिल्हा परिषदची चलबुर्ग्याच्या शाळेचे विद्यार्थी आहेत, त्यांनी सर्व कार्यक्रमाचं नियोजन, भाषण, सत्कार हे फक्त चलबुर्ग्याच्या विद्यार्थ्यांनी केलेलं आहे. मित्रांनो, खऱ्या अर्थानं गावामध्ये 2 मंदिर असतात. एक मंदिर, ज्या मंदिरामध्ये श्रद्धेचं मंदिर, ज्या मंदिरामध्ये हा कार्यक्रम होतो ते मंदिर, आणि दुसरं मंदिर म्हणजे ज्ञान मंदिर, म्हणजे जिल्हा परिषद शाळा चलबुर्गा. बघा मित्रांनो, त्या ज्ञान मंदिराचा कार्यक्रम या श्रद्धेच्या मंदिरामध्ये होतोय. या 2 मंदिरामुळं आपल्या गावाचा विकास होतो. आपण श्रद्धा ठेवून या मंदिरामध्ये येतो. कोण बोलवत नाही आपल्याला, कोण आपल्याला सांगत नाही, पण इथून जात असतानाही आपली जी मान आहे, किमान मध्ये नाही आलो तर या मंदिराच्या पाया पडूनच आपण पुढे जातो. म्हणून याला श्रद्धेचं मंदिर म्हटलं जातं. आणि दुसरं म्हणजे ज्ञान मंदिर आहे. या ज्ञान मंदिरामुळं आपले जे मुलं आहेत ते मुलं सुसंस्कृत होण्याचं काम या ज्ञान मंदिरातून होतं. कोणतीही इमारत हे 4 पायावर अवलंबून आहे, तसं हे ज्ञान मंदिर जिल्हा परिषद शाळा हे 4 पायावर, 4 खांबावर अवलंबून आहे. ते 4 खांब कोण आहे? एक मालक म्हणजे सर्व हे गाव, दुसरा चालक हे जे शिक्षक आहेत, आज जे तुमच्या समोर जे शिक्षक आहेत सुडके सर, ज्यांच्या सोबत मी 10 वर्ष बऱ्हाणपूर येथे काम केलेलं आहे. एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून यांनी आजपर्यंत काम केलेलं आहे. दुसरे उभाळे सर, आता आमच्या लांबजणाला 1 महिना प्रशिक्षण झालं. तालुक्यातल्या सर्व शिक्षकांना इंग्रजीचं प्रशिक्षण देण्यासाठी उभाळे सर, एक आदर्श व्यक्तिमत्व. आता पोवळे सरांचं सांगायची गरज आहे का? बघा, नाही. ज्यांनी
तालुक्यातील जिल्ह्यातील शिक्षकांना मार्गदर्शन करण्यासाठी 2 पुस्तकं काढलेले आहेत. उकार कशा पद्धतीनं द्यायला पाहिजे, मात्रा वेलांटी अनेक प्रकार काढून पुस्तकं काढलेली आहेत. एक अत्यंत तज्ञ आणि मार्गदर्शक म्हणून आज पोळे सर काम करतात. मित्रांनो, चौथे महादेव बुरांडे सर आज 1-2 महिने झालं त्यांना इथं येऊन तालुक्यातल्या सर्व शिक्षकाला मार्गदर्शन करण्याचं कार्य गेल्या 10 ते 15 वर्षापासून बुरांडे सरांनी केलेलं आहे. एक आता पोळे सरांनी सांगितलं जी ऊर्जा आहे ते बुरांडे सरांमध्ये. असे एक आदर्श शिक्षक म्हणजे हे चालक, मालक आणि सर्वात महत्वाचं आहे पालक. मित्रांनो, मला सर्व मातांना सांगायचे आहे की आज या कार्यक्रमाला आपण किती जण उपस्थित आहोत. तुम्हाला कोणच बोलवलं नाही, पण आपल्या मुलांचे कार्यक्रम पाहण्यासाठी तुम्ही उपस्थित आहात. मला सांगा, वर्षातून एकदा तर या मातापैकी जिल्हा परिषद शाळेनं सुडके सरनी अनेक वेळा तुम्हाला बोलवलं पालक मेळाव्याला, पण कोणी तर गेलं का? हात वर करा बरं, कोणती माता की आम्ही शाळेला वर्षातून एकदा तर गेलेली आहे म्हणून, की माझा विद्यार्थी कोणत्या वर्गात आहे हे आज आपल्या सुदेल मातांना माहित नाही. आज आपण शेतात दिवसभर काम करतो, घरी येतो, घरी काय परिस्थिती आहे. मी परवा मुंबईला गेलो होतो. एक गोष्ट सांगतो, जास्त वेळ बोलणार नाही. मुंबईमध्ये रेल्वेमध्ये जात असताना 2 नवरा बायको होते आणि 2 मुलं होते. एक मुलगा आणि एक मुलगी होती. लहान 4 महिन्याची मुलगी असेल, आईच्या मांडीवर होती, आणि दुसरा मुलगा एक 2 ते 2.5 वर्षाचा मुलगा होता. तो रेल्वेमध्ये असताना रेल्वे चालू झाली, तो रडत होता 2 वर्षाचा मुलगा. वडिलांनी मोबाईल एक काढला, 2 मोबाईल वडिलांपाशी होते, आईपाशी 1 मोबाईल होता. वडिलांनी मोबाईल काढला आणि त्या मुलाच्या हातात दिला. तो मुलगा मोबाईल दिल्या दिल्या रडण्याचं बंद झालं त्याचं, आणि तो 9:30 वाजता रेल्वे लातूरून निघाली. 12:30 वाजेपर्यंत पुण्यापर्यंत पोहोचेपर्यंत तो मुलगा झोपला नाही, तो मोबाईलच बघत बसत होता. विचार करा, आपण सुदेल आजच्या या काळामध्ये मोबाईलकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे. आपला मुलगा मोबाईलमध्ये, आपली मुलगी मोबाईलमध्ये काय पाहत आहे हे आपण बारकाईनं लक्ष देणं गरजेचं आहे. संस्कार आपला चांगले निर्माण जर आपल्या पाल्यावर झाले तर मुलगा चांगला निर्माण होणार आहे. म्हणून माझी विनंती आहे सर्व पालकांना की आपण मुलांकडे बारकाईनं लक्ष देणं गरजेचं आहे. मित्रांनो, खऱ्या अर्थानं तुमची जिल्हा परिषदेची शाळा ही गुणवत्तापूर्ण शाळा आहे. काय गुणवत्तापूर्ण आहे? तर आज ज्या फतेपूर शाळेमध्ये 25 ते 26 शाळेचे विद्यार्थी 10वीला आहे. 25 ते 26 गावातील विद्यार्थी त्या फतेपूरच्या शाळेमध्ये आहेत, आणि त्या फतेपूरच्या शाळेमध्ये 25 ते 26 गावातून आज तुमच्या चलबुर्ग्याची परिहार मुलगी पुरी ही मुलगी 10वीला पहिली आलेली आहे. हे खऱ्या अर्थानं अभिमान. म्हणून पुन्हा एकदा या शाळेतील सर्व शिक्षकांचं, गावातील सरपंचाचं, भरपूर सरपंचांनी तुम्हाला शाळेला साहित्य दिलेलं आहे, पण एक विनंती केलेली आहे की झाडं खूप चांगले आहे, त्याचं संवर्धन होण्यासाठी बोरची गरज आहे, इतर ज्या सुविधेची गरज आहे आपण त्या द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि मित्रांनो, वर्षभर आपण मुलांना म्हणतो की तो आज सरांनी शिकवलेलं अभ्यास केलास का, हे पुस्तक वाचलास का, परंतु मुलांच्या अंगी असलेले जे सुप्त गुण आहेत त्या सुप्त गुणासाठी आज आपण इथं उपस्थित झालेले आहोत. त्यामध्ये आणि तुमच्यामध्ये जास्त वेळ थांबणार नाही. आमचा जिल्हा परिषद शाळेच्या वतीनं जो सत्कार केला त्याबद्दल जिल्हा परिषद शाळेचे ऋण व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर.
सर्वांना उत्सुकता लागलेली आहे मुख्य कार्यक्रमाची. आम्ही जाणतो. शनिवारची शाळा ज्यावेळेस भरते, सकाळी आम्हाला मुलांना काय घ्यायचं असते तर परिपाठ घ्यायचा असतो, मांडी घालून बसलं असतं. ह्या जो हे जे आमच्याकडे फरशी केलेली आहे, आम्ही न मागता आमच्या शाळेला जे काही दिलेलं आहे, आमची चलबुर्गा ग्रामपंचायत आम्हाला भरभरून देते. आणि आता कौतुक थोडंसं करतो फक्त एका शब्दामध्ये, की आपण आमच्यासोबत आहात. जसं ऑक्सिजन असल्यानंतर प्राण्यांना जिवंत राहावं वाटतं आणि राहता येतं, तसंच आमची चलबुर्गा ग्रामपंचायत, ज्यामध्ये आमचे एक वेळेस तुम्हाला घटना सांगतो मी. कुठल्या तरी कारणामुळं आमची लाईट बंद झाली होती आणि मी एके दिवशी गुलाब परिहार यांना शाळेत बोललं, एक वेळेस फक्त तुम्ही लक्ष द्या. आम्ही नुसतं सांगितलं होतं, सांगून आम्ही वर्गातून बाहेर येईपर्यंत आमची लाईट चालू झाली आणि मुलांनी लगेच टायपिंग चालू केली. म्हणजे शाळेसाठी वाटेल ती तुम्ही घ्या, पण एक काम करा, लेकरं बनवा तुम्ही, अशी ही भावना असलेले आमची ग्रामपंचायत. आता मी थोडक्यात एका शब्दात सांगतो, आपल्यासोबत असलेले आणि याहीपेक्षा उंचीनं जास्त शाळा चांगली राहावी यासाठी मदत करणारे श्री काशीरामजी परिहार यांच्यासाठी एक वेळेस मोठा क्लॅप करायचा. त्याने आपलं थोडक्यात मनोगत व्यक्त करायचं. मी त्यांना आमंत्रित करतो. वंदे मातरम. आज आपल्या गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या स्नेह संमेलनाप्रसंगी व्यासपीठावर आलेले सन्माननीय कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्रीकांत रांजणगावकर, वीर योद्धा, सामाजिक संघटनेचे अध्यक्ष, तसेच श्रीयुत महादेव खिचडे साहेब, शिक्षक सोसायटी औसा चेअरमन, तसेच श्रीमती सौ डोके मॅडम, केंद्र प्रमुख अपचुंदा, आणि आत्ता आलेले 4-5 मान्यवर शिक्षक, त्यांचे नावं माझ्याकडे नाहीत आहे, तरी पण सर्व आलेले शिक्षक वृंद, तसेच सर्व आमचे शाळेचे प्राथमिक शिक्षक वर्ग व गावातील ज्येष्ठ महिला वर्ग, विद्यार्थी वर्ग व ज्येष्ठ बंधू भगिनी, आज रोजी आपल्या शाळेचा स्नेह संमेलनाचा कार्यक्रम आपण साजरा करत आहोत. या कार्यक्रमात लांबून आलेल्या सर्व प्रमुख पाहुण्याचं आपण अतिशय आनंदानं त्यांचं स्वागत केलेलं आहे. आणि ह्या स्वागतासाठी आपले जी काही विद्यार्थी आहे त्यांच्या आनंदात भर पडण्यासाठी आज रोजी आपण हा उपक्रम आयोजित केलेला आहे. विद्यार्थ्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे, आपल्या आयुष्यात सर्वांगीण प्रगती करायची असेल तर आपणाला 2 आईची गरज आहे. पहिली आई ही आपणाला जन्म देते, पण दुसरी जी आई आहे ती सरस्वतीच्या रूपानं आपणाला सतत शिक्षणाची, विद्याची
विद्यादान देत असते. आणि ज्या विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये या दोन आईचा संगम होतो त्या विद्यार्थ्याच्या जीवनात वैभवलक्ष्मी आल्याशिवाय राहत नाही. अशासाठी विद्यार्थ्याने अतिशय कष्ट केले पाहिजे आणि त्या कष्टाला अनुभूत प्रयत्न आमचे सर्व शिक्षक वर्ग रात्रंदिवस घेतात. आणि विशेष म्हणजे 1,00,000 वाक्य इंग्रजी 1,00,000 करायचा संकल्प आमच्या या शाळेच्या शिक्षकानं घेतलेला आहे. आणि आज रोजी तो 40,000पर्यंत आमचे विद्यार्थी आज रोजी तयार आहेत सर. 40,000. तुम्ही असं नाही की आम्ही कोणाची स्तुती करतोय, तुम्ही या एके दिवशी शाळेत आणि ती प्रत्यक्षात बघा. तरी असा खूप मोठा उपक्रम आपले शिक्षक वृंद घेतात. आता यांना गावातील सर्व आपण गावकरी या नात्यानं त्यांचा सत्कार करील तेवढं कमी आहे. किती जरी केलं तरी हा त्यांचा जो कामाचा जो मोल आहे त्या कामाच्या मोलाचं मोबदला आपण देऊ शकत नाही. कारण काय, गुरु ही खरोखर आपल्या आयुष्यातली महत्त्वाची भूमिका निभावतात. आणि शिष्यगण ही आता आपणाला सगळ्याचं स्वागत केले आणि सगळ्याला काही मार्गदर्शन केले, बोलले. त्यातून बी त्यांचं जे मार्गदर्शन मिळाल्यामुळं हा विद्यार्थीगण पुढे येऊन बोलायला प्रवृत्त झालेला आहे. अशीच सतत कामगिरी आपल्या शिक्षकांना आपल्या गावासाठी करत राहावं. आपल्या शाळेचं पूर्ण जिल्ह्यामध्ये नसून महाराष्ट्रामध्ये नसून आंतरराष्ट्रीय लेवलवर आपले शाळेय विद्यार्थी नाव कमवावं ही आमची सतत अपेक्षा आहे. आणि पुढं काय कमी पडलं, शिक्षकांना कमी पडो किंवा विद्यार्थ्यांना कमी पडो, पालक या नात्यानं तुम्ही निर्भीड आम्हाला सांगत जा. आम्ही स्वतः होईल तेवढं तुमचं कार्य पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. एवढे 4 शब्द संपवून मी माझे गावकऱ्यातर्फे येणाऱ्या सर्व महानुभावाचे हार्दिक स्वागत करतो व तसेच आपल्या गावकरी सगळं बंधू भगिनीचे आभार मानतो. तुम्ही बहुसंख्येनं आलात आणि आपल्या लहान मुलाचं कौतुक पाहण्यासाठी इथं जमा झालात. तो आनंद सोहळा हा वर्षानुवर्षे असाच वाढीस लागो ही हनुमान चरणी प्रभूचरणी प्रार्थना करून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आपण जोरदार टाळ्याच्या गजरामध्ये साहेबांचं स्वागत करायचं आहे. आमच्या दादाने ज्या वेळेस संवाद साधला त्यावेळेस दादाचा आवाज हा जी अशी नम्रतेनं बोलण्याची संवाद कौशल्य असलेली भाषा त्यांच्यासोबत होती. संस्कार कसे असतात त्यांच्या भाषेतून कळतात, संपत्ती काय असते त्यांच्या वागण्यातून कळतं. मला खूप समाधान वाटतं की अशी माणसं आमच्यासोबत आहेत. दादाने शब्द टाकला होता की दादा आमच्या शाळेतली लेकरं कम्प्युटरवर टायपिंग करत आहेत आणि आम्हाला एखाद्या कम्प्युटर आपल्याकडून मिळालं नाही तर बरंचसं सहकार्य होईल. हा शब्द बोलताना दादा म्हणाले तुम्ही थोडं थांबा मी तुमच्याकडे येतो. आणि ते आले. दादासाठी जरा जोरात टाळ्या वाजवायच्या. आता बिलकुल झोपायचं नाही, आमची झोपायची वेळ झाली आहे. हे काय आहे असं न म्हणता आपल्या जिल्हा परिषद शाळेसाठी जरा डोळ्यात तेल घालून जागा. आज जर आपण जागलो तर उद्याचा दिवस आपला कसा निघेल. तुम्हाला माहिती असावं की अवलादीचं सुख बऱ्याचशा माणसाच्या नशिबातच नाही. त्याचं एकमेव कारण म्हणजे आपण संस्कार टाकत असताना त्या लेकराला दिलेली वेळ ही कुठंतरी दुसरीकडे गुंतवलेली आहे. आपण आपल्या लेकरावर बारकाई लक्ष ठेवावं आणि संस्कार पडावेत. म्हणूनच आमचे उभाळे सर, आमचे फुडके सर
आणि आपलं गाव सगळे मिळून आपण चांगलं बनवायचं आहे. तुम्हाला माहिती असावं 2018 नंतर आम्ही इथं आल्यास आम्ही ज्या वेळेस चर्चा करत होतो त्यावेळेस बाहेरचे लोक म्हणायचे सर्वोदयाचे लेकरं काहीच नाही, सर्वोदयाचे लेकरं असं काही. हे तोंड आणि त्यांचे हावभाव इतके उशिर व्हायचे. आज मात्र काय सांगतात माहिती का मला? हे सांगतात की लेकरं चंद्रपुरगाचे दुसरीकडे कुठे नाही. मी खोटं बोलत नाही का? मी हनुमान मंदिरात थांबलोय. मी आम्हाला शपथ घेऊन सांगतो आपल्या लेकराचं नाव हे पार आपल्या देवेंद्र फडणवीसच्या जवळ जवळ गेलेलं आहे. आपल्या शाळेचे व्हिडिओ, आपल्या शाळेच्या लेकरांचं सूत्रसंचलन हे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या पीए कडे आणि त्यांच्याकडे गेले, त्यांच्या रित्या बाहेर आणले. मी तुम्हाला दाखवून दे हे सत्य काय आहे ते. म्हणून आपल्या लेकरासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवायच्या. कृषी भावे आपण यावं आणि दादाचा सत्कार करावा. दादा 2 मिनिटासाठी मी दादाकडे माहिती देतोय. दादाने आपल्या समोर थोडस शेअर करावं. आज चंदुर्गा गावामध्ये विद्यार्थ्यांचा प्रोग्राम असल्यावर मी पहिल्यांदा बघतो की अख्ख्या माता भगिनी आमच्या एवढ्या मोठ्या संख्येमध्ये उपस्थित आहे. ते सरांचं नाव असं आहे साहेब औसा तालुक्यामध्ये की खूप चंदुर्गा गावामध्ये प्रत्येक शिक्षण असेल काही असेल ते खूप मनाने आणि जसं बोलतो ना आपण जीवनाने कुठलं काम करतो त्या पद्धतीने ते काम करतात. म्हणून सर्व माता भगिनी जे म्हणजे वडील आई वडील असतात विद्यार्थ्यांचे फक्त सरांना प्रत्येक टायमाला मदत करायला पाहिजे. प्रत्येक गावामध्ये अशी परिस्थिती झाली तर आता इंग्लिश मीडियम हा एक आपल्या डोक्यात कुळ घुसलेला आहे. इंग्लिश मीडियमला प्रत्येक असा वाटतो की आई बापांना की माझा मुलगा इंग्लिश मीडियमला गेला पाहिजे. पण इंग्लिश मीडियम पेक्षा बी आपली जिल्हा परिषदेची शाळा कमी नाहीये. जर कोण सरासारखे जर शिक्षक असतील तर खरोखर इंग्लिश मीडियम आपल्या पुढे फेल आहे. आणि सर्वांनी प्रत्येक सरांना अशा जिल्हा परिषद अशी परिस्थिती आली आहे पटसंख्या कमी होत चालली. पटसंख्या ज्या टायमाला कमी होते त्या टायमाला शिक्षक आपले कमी होते. तर प्रत्येक जणांनी आपण विचार केला पाहिजे. गावातले सरपंच असतील, सरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष, पोलीस पाटील, सर्व गावातले कार्यकर्ते जे मेन वडीलधारी माणसं आहेत तेव्हा सांगायला पाहिजे की आपल्या जास्ती होता होईल तेवढं जिल्हा परिषद शाळा आता खूप सुंदर शिक्षण चालू आहे. म्हणून सर्वांनी पटसंख्या जर वाढली गावातली तर खरोखर शिक्षकाला जर आपण उत्साह जर दिला आणि आपण शिक्षकांना थोडीशी मदत केली तर खरोखरच जिल्हा परिषद शाळा इंग्लिश मीडियमला काही कमी होणार कमी लेखणार नाही. म्हणून सर्वांना सर आम्हाला बोलवलात तुम्ही वडीलधारी मंडळी आपली सर्व आदरणीय व्यासपीठ आणि सर्व गावातल्या माता भगिनी सर्व वडीलधारी माणसं आणि माझे मित्र मंडळी तुम्ही आम्हाला बोलवलात मान सन्मान केला तिच्याबद्दल आम्ही खूप आभारी आहे. परत सर आता मी जिल्हा परिषद सभापती होतो तरी आताही सर काही असे जिल्हा परिषदचं शिवसाहेबांचं आता आपले मला वाटतं काही जर लागत असेल तर तुमच्यासाठी साहेब आणि या गावासाठी मी जिल्हा परिषदेसाठी तुमच्यासाठी मी हजर आहे. काय असेल ती मी तुम्हाला देणग्या तर मी बोलू शकत नाही पण नक्कीच साहेब देतो. आणि आमच्याकडून काय असं तुम्हाला वाटत असेल तर आपण तिकट पण आपण तुम्हाला काय असेल ते मदत मी तुमच्या शाळेसाठी करायला तयार आहे. आम्हाला बोला मान सन्मान दिला तिच्याबद्दल तुमचं मनापासून हृदयापासून तुम्हाला चंदुर्गा गावकरांचं मी हृदयापासून अभिनंदन करतो आणि मी माझी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणखी एक छोटासा सत्कार आहे. मी आता सोबत आलेले संतोष सूर्यवंशी दाजी हे शिवसेना उपजिल्हा प्रमुख आहेत. त्यांचं स्वागत आपले दिग्गज जाधव होतील. माजी तालुका प्रमुख औसा, यांचं स्वागत करण्यासाठी मी माजी सरपंच श्री टोपे साहेब यांना आमंत्रित करतोय. त्यांनी व्यासपीठाकडे यायचं.
तुम्हाला माहिती असावं ही माणसं 17 साठी आली, आपल्या शाळेला मोठेपण त्यांच्यासाठी आणले. यांच्या मनाचा मोठेपणा आपण पाहिलेला नाही. आपण सहसा सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत इतर कामाशिवाय दादानी माझे शब्द ऐकावेत. दादा आमच्या शाळेमध्ये 5वी ते 8वी पर्यंतचे नाही तर 1ली ते 8वी पर्यंतचे लेकर कॉम्प्युटरवर टायपिंग करतात. आमच्याकडे एकच कम्प्युटर आहे, तरीही अत्यंत गतीने टायपिंग करतात, ॲनिमेशन करतात, व्हिडिओ मेकिंग करतात आणि हा ताण जो पडतो तो खूप ताण पडतो. त्यानंतर आणखी एक आनंदाची आणि महत्वाची आणि सांगण्यासारखी गोष्ट आहे. आमच्या उघडे सरला 4:15 वाजता शाळा सुटल्यानंतर बोलता येत नाही, इतका थकवा येतो. गाडीतच ते थकतात. याचं कारण त्या पहिलीच्या वर्गाला बोलताना इतकं बोलावं लागतं की त्याचं जे मेंटर आहे ते स्थिर करावं लागतं. एक वेळेस आमच्या उभाईसाठी जोरात टाळून द्या. हे सगळ्यांनी वरच्या वर्गात सांगतो की इंग्लिश शिकवतो, 1 लाख वाक्य सांगतो, सगळंच करतो. थोडं मी मतीला देतो, परंतु खालून जे येते चांगलं मटेरियल याचा मला आधार होतो, खूप चांगला आधार होतो. हा आधार आमच्या उभाईसाठी देतात. मला वाटतं असा आधार देणारी माणसं, त्यामुळेच आपल्या शाळेची उंची ही चांगली शिखरात जाते. आता जर आपल्या या सभागृहातून, या समोरच्या सभागृहातून कुणाला जर शाळेबद्दल मत मांडायचं असेल 2 मिनिटाचं, तर कृपया आपण यावं. कृपया आपण 2 मिनिटाचं मत सादर करावं. बेल झालेला आहे, सगळ्यांना घरी हे मला बनवायचे, हे माझं स्वप्न आहे. थँक्यू सर, मला तुम्ही संधी दिली बोलायची. जेव्हा आम्ही 6वीत होतो तेव्हा आम्हाला हे सर लाभले सगळे. तेव्हा आम्हाला काहीच येत नव्हतं. आम्हाला सरांनी अ आई पासून चालू केलं शिकवायला. आणि सर दररोज जेवण केल्यानंतर उबाळे सर, पवळे सर आमचे एक्स्ट्रा क्लास घेत होते आणि त्यांच्यापासूनच आम्ही वाक्य बनवायला शिकलो. आम्हाला तेव्हा ABCD सुद्धा लिहिता येत नव्हती बरोबर. आम्ही तेव्हा 6वीला होतो. आताचे लेकरं म्हणजे आताचे पहिलीचे विद्यार्थी 4 अंकी संख्या वाचतात, लिहितात. आणि मी सरांच्या ग्रुपमध्ये ऍड आहे, तर मी दररोज बघते की सर दररोज मुलांचे व्हिडिओ पाठवतात की आज मुलांनी हे केले, ते केले. ते बघून खूप आनंद वाटतो की आमच्या गावातील मुलांना खूप चांगलं शिक्षण मिळत आहे. आणि मला या शाळेचं कौतुक करावं तेवढं कमी वाटतं. मला खूप आनंद आहे की मी या शाळेत शिकले आणि पुढे गेले. आज वाटतं मला की एक काळ होता, त्या काळी आमची ही गॅदरिंग झाली होती आणि तेव्हाही आम्ही खूप एन्जॉय केला होता आणि आजही केला. थँक्यू सर. धन्यवाद दीदी. दादाला एक सांगू इच्छितो. दादांनी आता एक वाक्य सांगितलं की जिल्हा परिषद शाळेचा पट कमी होत आहे आणि त्यामुळे शिक्षक संख्या कमी होत आहे. दादा, या गावच्या सर्व सहकार्यामुळे एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की आमच्या शाळेचा पट वाढला आणि एक गुरुजी आमच्याकडे आलेला आहे. त्याबद्दल सर्वांनी टाळ्या वाजवा. आम्हाला एका गुरुजीला भागणार नाही. 8वी पर्यंत शाळा आहे, 6 शिक्षक आहोत. सर्वांचं जर सहकार्य असलं तर 8 वर्गाला 8 शिक्षक मिळतील. फक्त तुमचं सहकार्य पाहिजे. धन्यवाद. तुमचं सहकार्य एकच पाहिजे की आपली लेकरं औषधा, आपली लेकरं लातूरला, आपली लेकरं इकडं कुठेही घालू नका. तुम्हाला जो रिझल्ट पाहिजे तो मी दिलेला आहे. 1 लाख वाक्य करण्यासाठीच अर्ध टार्गेट 40,000 वाक्य हे विद्यार्थ्यांनी केले. तुम्हाला माहिती राहावं, इथून जो टेलिकॉन्फरन्सवर व्हिडिओ झाला होता त्याच्यामध्ये इंग्लिशमध्ये स्पीकिंग करणाऱ्या काही विद्यार्थ्यांचे व्हिडिओ पाठवा आणि स्पर्धा लावून द्या. सगळ्या विद्यार्थ्यांचे आम्ही व्हिडिओ घेतले, जवळजवळ 16 विद्यार्थ्यांचे व्हिडिओ घेतले. त्या 16 विद्यार्थ्यांच्या व्हिडिओमध्ये 3 मुलीचे सिलेक्शन झालं आणि 3 मुलीला 3 प्रकारचं प्राइज दिलं. आदरणीय दीपशिखा मॅडम ह्या आपल्या धीरज देशमुख साहेबांच्या पत्नी आहेत. त्यांनी रीड लातूर नावाचा प्रकल्प चालू केला आहे. आणि विशेष सांगतो तुम्हाला, आपला जो रीड लातूर नावाचा प्रकल्प आहे तो प्रकल्प राबवत असताना आपल्यातले जवळजवळ 50% जे काही उपक्रम आहेत ते त्यांनी घेतलेले आहेत. हे तुम्हाला माहिती राहावं. त्यांचे जे असिस्टंट आहेत राजू पाटील ते आले होते आणि आजची तारीख धीरज देशमुख साहेबांची होती, पण दुर्दैवानं त्यांच्या कामामुळे आपल्याला ते वेळ देऊ शकले नाही. डॉक्टर लहाने साहेबांची सुद्धा तारीख होती, परंतु इतके ते वेळेत पॅक होते. 2 ते 3 ऑपरेशन आज
आता सध्या ते करत आहे. संध्याकाळी 11:30 वाजता मला सुट्टी मिळेल. सर मी त्या दिवशी ऑपरेशनची तारीख घेतलेली आहे. मी पुन्हा कधी येईल आणि तुमच्यासोबत भेट घेईल. आपल्याकडे जर प्रोजेक्टर राहिला असता आज इथं तर प्रोजेक्टरवर त्यांनी ऑनलाईन आपल्यासाठी 10 मिनिट द्यायचं म्हणले होते. अशा काही सुविधा आपल्याकडे नाहीत. आपल्याला शाळा चांगली करायची आहे आणि वरचीवर आपली ग्रामपंचायत आपल्याला खूप सहकार्य करत आहे. त्यानंतरही सांगतो तुम्हाला इंग्लिश स्कूलच्या लेकराला आपल्या जिल्हा परिषदेचे लेकरं ऐकणारच नाही. एकच करायचं तुम्हाला एकच करायला सांगतो. अजूनही सांगतो की या लेकरांना लिहिण्यासाठी वाक्य बोलण्यासाठी जो काही खर्च लागतो तो तुम्हाला द्यायचा नाही. आपल्या शाळेतली गरिबी तुम्हाला माहिती राहावी. मला सांगू वाटत नाही. मी एके दिवशी आपल्या गावातल्या एका माणसाला सांगितले ही गरिबी आपल्या हटवायची. गरिबी कोणती? पैशाची नाही. पैशाची नाही, व्यवस्थापनाची गरिबी. मला त्या दिवशी एका परिहार नावाच्या कुटुंबातल्या माणसाचं जेवणाचं निमंत्रण आलं होतं आणि मला जो डबा आला होता खूप चांगला डबा आला होता. आमच्या घरून सकाळी 5:30 वाजता आमची पत्नी डबा देते. जेव्हा पोट भरून जेव्हा असं सांगते. आणि घरचा डबा आल्यास तुम्ही टाकतं का? रस्त्यात टाकून देतं का? नको मला म्हणून नाही. आता मला निमंत्रण करायला कोण आलं तर तो मुलगा म्हणाला सर आमच्या पप्पाने तुम्हाला जेव्हा सांगितले. मी पुन्हा टाळत गेलो. पुन्हा नंतर ते आजोबा आले आणि सर चला गुरुजी चला. मग मात्र त्या म्हाताऱ्या माणसाचं जेवणाचं आमंत्रण मला टाळू वाटलं नाही. आणि मी काय केलं माझा डबा काय करायचा? डबा काय करायचा? सगळे लेकरं जेव्हा बसले होते. सगळे लेकरं जेव्हा बसले होते. सगळे लेकरं जेव्हा बसले होते मी काय केलं माझा डबा पुन्हा तर देऊन डबा उघडलो आणि तिथं ती चपाती त्या लेकराला दिली. ही चपाती खातो आणि त्याच्या खाली भाजी होती ती भाजी दिली. भाजी देताना त्या मुलीला म्हणली सर भाजी खात नाही म्हणली. भाजी खात नाही म्हणल्यानंतर एक राग आला आणि मला रहस्य वाटलं असं का होते. असा डबा देऊन भाजी पिऊन पुढे गेलो. पुढे गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं की खालच्या बाजूला तिळाची चटणी आहे. तिळाची चटणी देऊन तिळाची चटणी परत देण्यासाठी मी ज्यावेळेस 2 पावलं परत आलो त्यावेळेस तीच लेकरू बरं का मी नाव सांगणार नाही. मला कोणाची गरिबीची थट्टा करायची नाही. ते लेकरू त्या 2 लेकराला भाजी वाढून आपण पहिला घास घेत असताना आणि मी चटणी देत असताना योगा बरं कसा तोंडात घास जातोय आणि चटणी द्यायला जातोय. त्याच वेळेला त्या लेकराचे डोळे भरले होते आणि ती सांगत होती सर आमच्या घरी भाजी शिजत नाही. हाय धाय मोकळून रडण्यासारखा प्रसंग होतो. आता इमोशनल होऊन रडण्यासारखं नाही. एवढी गरिबी आणि बऱ्याच गोष्टीत माझ्या लक्षात आलं की आपला चंदुर्गा महाग आहे. आपल्या चंदुर्ग्याला पुढे न्यायचं असेल तर आपल्याला काय करावं लागते? त्या प्रथा मोडल्या पाहिजेत. सकाळी उठायचं रानात जायचं घरला यायचं रानात यायचं घरला जायचं रानात यायचं घरला जायचं. हे बंद करा. जमाना बदललाय. एक जमाना असा होता की त्याला बँकेत जाऊन पैसे घ्यावे लागत होते बरं का. आज इथून मोबाईलला पैसे पाठवतो मी. लग्न 3 दिवसाचं होत होतं. लग्न एका दिवसात व्हायले. सगळी सिस्टम बदललेली आहे. पुढच्या काळात काय होईल हे मला माहित नाही. परंतु तुमच्या कुटुंबात तुम्हाला सांभाळणारा तुमची ताकद कमी झाल्यानंतर सांभाळणारा मुलगा असेल मुलगी असेल त्याला संस्कार रूपाने करा. आज ही मला एकच पिढी फक्त एकच पिढीने पुण्य केलंय छत्रपती शिवाजी महाराजांनी. आज सुद्धा मला किती पिढ्या होऊन गेल्या. कोणतं शतक होतं ते किती वर्ष झाले मोजत नाही. पण आजही मला त्यांचं नाव आठवण घ्यावं वाटतं. आपल्याही लेकरांना जाऊ द्या ना. पुढच्या 700 पिढ्या 800 पिढ्यापर्यंत नावं घेऊ द्या ना. हे सगळं तुमच्या हातात आहे. आम्ही काय करू शकतो माहिती का? त्याचा फक्त बदल करू शकतो. मानसिक बदल करू शकतो. तुम्हाला काय करायचे तर या सगळ्या गोष्टीला सपोर्ट करायचे. पालकांनी सपोर्ट करायचा. आता मी तुमच्या दरम्यान थांबत नाही. वंदे मातरम लगेचच गाणे सुरू करतो. लगेच निरोप देतो. एक पुढे सगळ्यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चंदुर्गा शाळेचा धन्यवाद. शेवटचं गाणं घेऊया. सन्माननीय